प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. सर्वात प्रथम इस्लामपूरकरांचं मी हार्दिक स्वागत करतो, कारण आजपासून त्यांच्या गावाला ईश्वरपूर म्हणतात. अतिशय सुंदर गावाचं नाव ठेवलेलं आहे. मग त्या ईश्वरपूरला जाण्यासाठी मित्राकडून मी लोकेशन घेतलं, परंतु चिंतन करा, संपूर्ण विश्व हे ईश्वरपुरामध्येच आहे. संपूर्ण विश्व ज्या ईश्वरपुरामध्ये आहे त्या ईश्वरपुराला जर पाहायचं असेल, त्या ईश्वरपुराला जर जायचं असेल तर लोकेशन कुठून घेणार? तर त्यासाठी एकच उपाय आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नानं सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. की कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा, की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता, असा ईश्वर, असं ईश्वरपूर मला पाहायचं आहे. आणि ते पाहायचं असेल तर प्रश्न निर्माण करणं गरजेचं आहे. कोणी केली गर्भाची रचना? ठाऊक नव्हते दोघे जना. कोणा म्हणशी बाप माय, कोणी दिले हात पाय. जेव्हा आई होती तानी तेव्हा कुठे होता प्राणी? जेव्हा बापच होता बाळ तेव्हा कुठे कंटेला काळ. 9 महिने आईच्या पोटी कोणी पुरवली तूप रोटी. तुका म्हणे सावध होई शरण जाई सद्गुरुशी. आणि या माझ्या हरीच्या लाडक्यानं आज तोच शुभ संदेश समयाच्या वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माता जे देत आहेत, या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं यहलोक आणि परलोक सोयला करा बाबांनो.